जय शिवराय. नमस्कार मंडळी, मी रवींद्र कांबळे. आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराजांचा आज 352वा राज्याभिषेक सोहळा. या सोहळ्यासाठी आज महाराष्ट्र सज्ज झाला आहे. हा दैदिप्यमान असा सोहळा पाहण्यासाठी आम्ही आज रायगडावर चाललो आहोत. अख्ख्या महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने शिवभक्त रायगडावर हा सोहळा पाहण्यासाठी येत आहे. तर आपणही या व्हिडिओच्या माध्यमातून हा सोहळा येथे पाहण्याचा प्रयत्न करूया. जय शिवराय. थोड्याच वेळात राजधानी किल्ले रायगडावरच्या दिशेने आता आपण चाललेलो आहोत. हा रात्रीचा प्रवास असल्यामुळे आजूबाजूचा परिसर आपल्याला दिसणार नाही. आता आम्ही शासनाच्या एसटी महामंडळाच्या बसमधून या अर्धे रस्त्यानं रायगडाच्या पायथ्याशी चाललो आहोत. तुझ्या मुलेच लेट झाले, माझे मुलं नाही. पुढे गेल्यानंतर आपण या रायगडाच्या रस्त्याने गडावर जाण्याचा प्रवास आपण चालू केलेला आहे. आजपर्यंत आपण अनेक गड किल्ले पाहिले असतील. त्यामध्ये काही भुईकोट, काही डोंगरी तर काही सागरी किल्ले आहेत. प्रत्येक किल्ला पाहताना आपल्याला त्याची विविधता दिसून येते. असाच एक आगळावेगळा सह्याद्रीच्या कुशीत असलेला अवाढव्य असा हा किल्ला रायगड. रायगड नुसता शब्द उच्चारताच मराठी मनाला स्फुरण चढते. आजही शिवप्रेमींची, राष्ट्रप्रेमाची धगधगती मशाल प्रत्येकाच्या मनाला पेटल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच त्याला म्हटले आहे राज्यांचा जय जय शिवराज. महादेव. अनेक गड आहेत. काही शिवाजी महाराजांनी बांधले तर काही त्यांच्या पूर्वी बांधलेले आहेत. रायगड हा महाडच्या उत्तरेस कोकणात आहे. महाडपासून पाचाडपर्यंत जाण्यास महामार्ग आहे. जेव्हा आम्ही पाचाडला आलो तेव्हा वर गडावर जाण्यास पायऱ्याच नाही तर आता रोपवेची सुद्धा सोय आहे. आम्ही मात्र चालतच निघालो. वर जाणारे रस्ते, पायवाटा अगदीच धोक्याच्या. जपून समोर बघून चालावे लागेल, नाहीतर पाय घसरून सरळ दरीत. गडावर जाता जाता हे काय पायात शक्ती नव्हती. अगदी दम फुटत होत. मजल दर मजल, पायरी वर पायरी चढत अशा प्रकारे एकदाचे गडावर पोहोचला. आपल्याला सुंदर मनोरे, तट, दिल्ली दरवाजा, ऐतिहासिक वास्तू बघायचे असतील तर आपण चालतच प्रवास करावा लागेल. ओ माय गॉड, जरा तुटले एक बाजूने. समुद्र सपाटीपासून 875 मीटर उंच असलेला हा किल्ला अतिशय अवाढव्य व अवघड आहे. त्याच्या पायथ्यातून काल व गांधारी ह्या दोन नद्या वाहतात. गडावर येताना प्रथम नाना दरवाजा लागतो. दुसरी वाट खुलबडा बुरुज चौलून येते. या वाटेच्या डाव्या बाजूच्या पठारावर एक मस्जिद आहे. ती महाराजांनी सैन्यात असलेल्या मुसलमान शिपायांना नमाजासाठी बांधलेली होती. त्यालाच मस्जिद मोर्चा असेही म्हणतात.
उद्या सकाळी पहाटे राज्याभिषेक सोहळा येथे गडावर संपन्न होत आहे। त्यानिमित्त आम्ही आदल्याच रात्री गडावर हा जाण्याचा प्रवास सुरू केलेला आहे। लाखो शिवभक्त आदल्याच रात्री गडावर जातात। अंधार असल्यामुळे आजूबाजूचा परिसर डोंगरदऱ्या ह्या आता आपल्याला पाहता येत नाहीत, परंतु त्याचा अनुभव आपण घेऊ। गडावर चढण्याचा प्रवास हा रात्रीचा असल्यामुळे आम्हाला खूप सोपं झालेलं आहे। उन्हाचा तडाखा लागत नाही, त्याच्यामुळं पाऊस सुद्धा नाही, त्याच्यामुळं आम्हाला गडावर चढताना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही। फक्त पायऱ्या चढताना दम मात्र खूप लागत आहे, तरी पण आम्ही वर गडावर जाण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। समोर बघा, खूप छान असा पाण्याचा झरा इथे वाहताना दिसतोय। असा जर आपण हा प्रवास दिवसाचा केला असता तर निसर्गाचा खूप मोठा हा बॅग कुठे दिसते तुला देखावा दृश्य आपल्याला अनुभवता आला असता, परंतु आम्ही रात्रीचाच प्रवास हा चालू केलेला आहे। त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर आपल्याला हा कमी दिसतो। उद्या सकाळी पहाटे दिवस उजाडल्यानंतर आपण या नजाऱ्याचा अनुभव घेऊच। समोर 2 बुरुज दिसत आहेत। हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने ह्या अख्ख्या महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून येथे शिवभक्त या सोहळ्यासाठी येथे उपस्थित राहणार आहेत। शेवटच्या टप्प्यात आहे आपण, चला। आता आपण मुख्य दरवाज्यातून, नाणे दरवाज्यातून आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत। खूप सुंदर असा हा गड किल्ला येथे आपल्याला पाहायला मिळेल, हा सोहळा अनुभवता येईल। तर चला मग मंडळी, हा किल्ला गड आपण पाहू। समोरच तुम्हाला या गडावर शिरकाई देवीचं छोटंसं मंदिर येथे पाहायला मिळेल। खूप सुंदर असं हे छोटंसं मंदिर येथे फुलांनी सजवलेलं आहे। याचं दर्शन घेऊन आपण पुढचा प्रवास येथे आपण करणार आहोत। हजारोच्या संख्येने येथे शिवभक्त आदल्याच रात्री येथे येत असतात। तुम्ही पाहू शकता, हे शिवभक्त रात्रीच येथे येऊन आराम करतात। तंबू लावून, टेंट लावून येथे वस्ती करतात आणि उद्या होणारा हा दैदिप्यमान असा सोहळा येथे ते अनुभवतात। आपण पण या कार्यक्रमाचा, या सोहळ्याचा येथे आपल्या डोळ्याने पार न फिटेल असा हा सोहळा आपण उद्या पाहू। समोर होलीच्या मालावर महाराजांचा हा
महाराजांचा हा सिंहासनारूढ असा हा भव्य पुतळा येथे फुलांनी सजवलेला आहे. तर चला मंडळी, आपण या पूर्ण कार्यक्रमाचा सोहळ्याचा आस्वाद घेऊ, आपल्या डोळ्यांनी पाहू. जय शिवराय.
दिसते दिसते
कोण चाललाय तिथला? छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर। राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच, भगवा भगवा। आम्ही कड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार। किशान भगवे भुवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके। किशान भगवे भुवर फडके, शत्रूचे मग काळीच
रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता संताचे मनाचे रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता घोड नाही पाणीच पिणार अरे घोड नाही पाणीच पिणार सागर शिवाच होणार राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे, जगलाच पाहिजे. बाजीराव तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पट्टा बाजीराव तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पट्टा घोड तो दौडीत सोडणार घोड तो दौडीत सोडणार सागर शिवाच होणार Yeah.